नमस्कार, मी प्रेरणा नाईक, पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात पीएम न्यूज। चला तर मग उर्वरित बातमी। बार्शी नगर परिषदेची 2025च्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनीताई तेजस्विनी प्रशांत कटले यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्ष पदाला नाव निश्चित केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 42 जागा या ठिकाणी 21 प्रभाग या ठिकाणी आहेत। त्यामध्ये आम्ही जवळपास 36 जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि 6 जागा शिवसेना शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय। आदरणीय अजितदादांबरोबर पण आमचा संपर्क झालेला होता, परंतु काही कारणास्तव थोडं तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांचे काय उमेदवार, परंतु त्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्या गोष्टी घडू शकल्या नाहीत। परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं सर्व बार्शीतील जनतेच्या आशीर्वादानं, विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि भगवान चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं महायुतीला, अशी भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार, माजी मंत्री खंदारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ठोंगे साहेब उपस्थित आहेत, आंधळकर साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने आमचे उपस्थित आहेत, माने साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम, आरपीआयचे आमचे अविनाश गायकवाड, आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काही घटक पक्ष आहेत सगळेच, या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांबरोबर काम करणारी मंडळी, सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला। शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं भाग आहे, परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही खेचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू। नाही बोलून घ्या, मी नंतर आभार मानतो ना। महाराष्ट्राची कुलस्वामी आहे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त, त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय खंदारे साहेब, या तालुक्याचे नेते, माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय राजाभाऊ राऊत, आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कटले, आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय आंधळकर साहेब, आमचे शहर प्रमुख विजय माने, इथं उपस्थित असलेले रिपाईचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार, या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक जुने चेहरे पत्रकारांचे आपल्याला मला आज बघायला मिळत आहेत। 1995 पासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे। माननीय राष्ट्रपती अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू देत, प्रमोद महाजन असू देत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू देत, हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत, नगर परिषद असू देत, या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे। आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली 1995 पासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे। त्यानंतर असंख्य स्थित्यंतर राजकारणात झाली,
तरी सुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंदोळकर साहेब असू देत, इथले आमचे पदाधिकारी असू देत, यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतोय. आमच्या युतीचे उमेदवार माननीय सौभाग्यवती तेजस्विनीताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतोय. आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय अंधारी साहेब उपस्थित आहेत. आज गेले आठवडाभर आम्ही राजाभाऊबरोबर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभाऊंकडे एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब सुद्धा राजाभाऊंवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा तेवढंच राजाभाऊंवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे. ही युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो. आपण सर्वजण पत्रकार इथं आलात त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला या शिवसेनेच्या 6 जागा मिळालेल्या आहेत त्या जागेंचे उमेदवार जाहीर करतो. प्रभाग क्रमांक 5 रिकीबे शमा दिलीप महिला एससी मध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर ब मध्ये गोंगाने राजू दत्तात्रय पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 काकडे संदेश भीमराव एससी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर 7 मध्ये नाळे मीरा शिवम महिला शीतल महिला सर्वसाधारण मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे 12 मध्ये त्र्यंबके भगीरथी किशोर महिला एससी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये बारंगुळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या 6 उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत. शिवसेना तन मन धनापासून राजाभाऊंवर प्रेम करते आणि राजाभाऊंवर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी जो बार्शीचा विकास राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे अशाच विकास करण्यासाठी राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक तन मन धनानं उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता शिवसेनेची जी आपण जागा लढवणार आहेत 6 त्या कुठल्या चिन्हावर भारतीय जनता पार्टी का शिवसेनेचं आमचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण त्या धनुष्यबाण. या निवडणुकीच्या म्हणजे निवडणुकीच्या तुम्हाला या निवडणुकीत सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचा धरला जातोय. महिला उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न. याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण की सातत्याने या बाजूने असं सांगितलं जातं की पाणी 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 हाच एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत. माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलीच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्यांनी देशाने जगाने पाहिलेलं आहे आणि आणखीन ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही. आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय की पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत नळ परत खड्डा असं आम्ही कधीच केलेलं नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी बार्शीवरती अत्यंत प्रेम करतात आणि एकाच वेळेस 296 कोटी रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम 65 ते 70% पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे. 22 किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे चांदणीचं धरण भरलेलं आहे. चांदणीला जो फिल्टरचा आपण प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन 296 कोटीची जॅकवेल उजनी मधलं चांदणी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही. रोज 4 कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला शहराला येणार आहे. आम्ही कुठल्या टिंगले टवाळे न करता किंवा कुठं असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही थट्टा केलेली नाही. परंतु जे स्वतः जे काही टिंगल टवाळी केली ती त्यांच्यात तोंडून सांगतायत त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत. आपली वस्तुस्थिती सगळ्या जनतेला पण माहिती आहे. फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही
तर 10-12 दिवस पाणी नव्हतं, कारण प्रशासक होते आणि मीही माझे आमदार होतो, त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं. नाहीतर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती. भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75 कोटी रुपयाची आणखीन आवश्यकता आहे. कोण आणणार आहे? त्याच्यामुळं या ठिकाणी या सगळा पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं. एक तरी पत्र देणं गरजेचं होतं, परंतु ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून ती फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे पुढं. ही सुद्धा आम्ही येणाऱ्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये फाईल होईल आणि कुठलेही पैसे महायुतीच्या माध्यमातून कमी पडणार नाही. मला तुम्ही सांगा, ही एक तरी कुणाबद्दल कधी सध्या आता आमच्यावरती खोटे गुन्हे जुने झाले होते 15-20 वर्षापूर्वी, कुणावरती एखादी केस आहे मला सांगा, एनसी तरी एखादी कुणी दहशत केली नाव सांगा त्याच. म्हणजे दहशत म्हणायचं नेमकं नाही, 1 मिनिट, नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि कुणाबद्दल कुणाला कोणी चापट मारली बारशी, एवढं सांगा मला, नाव सांगा नाव. आता या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाचे काय मुद्दे राहतील? शहराच्या विकासाच्या बाबतीत काय मुद्दे राहतील? निश्चितपणाने आता आमच्या ताई त्यांचं जी स्वप्न आहे त्याची उत्तर ताई पण देतील. माझा प्रश्न तुम्हालाच होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय, तर तुमचं विजन काय असणार आहे बार्शीसाठी? नमस्कार पत्रकार बंधूंनो, थोडं चुकलं मागलं क्षमा असावी, पण आता जे हे नगर परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे तर त्याच्याकडे मी पद म्हणून बघणार नाहीये. पहिली गोष्ट, जनसेवा हेच महत्वाचा मुद्दा आहे. आणि जसं राजाभाऊंनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामातनं महिलांच्या ज्या सुखसोयी, म्हणजे पाण्याचा आता मोठा प्रश्न आहे, तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने त्यात सगळ्या सुधारणा करत जाऊ. मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल पाण्याचा, आणि त्याचं काम चालू आहे, सगळे बघतात आणि ते पूर्ण करणार. बाकीच्या आहेतच सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे सगळ्यांच्या. आता पाण्याचा एक प्रश्न होता, आता एक व्हिडिओ व्हायरल होते मध्ये 5 वर्षामध्ये एकही पाणी टाकी बांधली नाही, पाणी करत नाही. आणि जर बांधलेली असली तर कुणी राजीनामा द्यायचा सांगा, राजीनामा कोणी द्यायचा, राजकीय संन्यास कोणी घ्यायचा विचारून या जरा. विरोधकांचं असं मत आहे, त्यांनी दावा केलाय भाजपमधले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते गुप्त पद्धतीने आम्हाला मदत करणार आहेत. काय देणार? तुम्हाला गुप्त धनच मिळणार आहे म्हणून ज्योतिषाचा धंदा नवीन चालू करा म्हणून. मुख्यमंत्र्याच्या जवळ कुणी असून उपयोग नसतो, त्याच्यासाठी कार्य करावं लागतं आणि काम करावं लागतं असं विरोधकांना आपल्यावर टीका केली. मग आता आम्ही आमदार होतो आणि 2.5 वर्षाची सत्ता आम्हाला उपभोगता आली. 2.5 वर्षात आम्ही सत्तेमध्ये होतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि दादा परत उपमुख्यमंत्री. तुम्ही साक्षीदार आहेत ना, बार्शीची जनता साक्षीदार आहेत ना, जी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही, एवढा 2.5 वर्षामध्ये त्याच्या दुप्पट तिप्पट आला असं ना. आकडेवारी काढा जर, सगळे तुम्ही तपासा ना. बहुतेक जर काही अडचण असेल, त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण 2-3 गाड्या करू मोटरसायकलवरती, मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो, ज्येष्ठ आहेत, आणि सगळा विकास त्यांना दाखवतो. मग तरी मला एक पाठीवरती थाप मारा, राजाभाऊ छान काम केले. आणि एका सभेमध्ये आता साहेब सांगतात कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती. आणखीन ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? जनतेतून प्रश्न आहे, जनता असं म्हणते की राजेभाऊ कामं भरपूर करतात किंवा केलीत आणि करतील, परंतु जसं राजेभाऊचं मार्केटिंग आहे किंवा जसं राजेभाऊनी मतदानाला मागायला पाहिजे की मी असं केलं तसं केलं, हे राजेभाऊचं कुठंतरी चुकलं म्हणून आमदारकी केली, परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतंय? परत प्रश्न, जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील, परंतु तुमचं जे प्रमोशन आहे, तुम्ही कामं केलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे. तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो, त्याच्यामुळे तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकीला तुम्हाला फटका बसला. परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार? नाही, त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणाने घेऊ. तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून, माझ्या पत्रकार बांधवातून, माता भगिनीच्या ज्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील, त्याचा निश्चितपणाने आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू
त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टीच्या त्यावेळेस करायच्या ते करू. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो. वेळ अशी आली होती, खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बॉल आणि जास्त रन होते. 2.5 वर्षे सत्ता होती आणि बार्शी विकासाला ताणलेली होती. आज उपसा सिंचन योजना असेल, पाणी पुरवठ्याची योजना असेल, जलजीवन मिशन असेल, रस्ते असतील, नगरोत्थान असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या, पाईपलाईनी, परत आपले तुळजापूर रस्ता, सोलापूर रस्ता, परांडा रस्ता, लातूर रस्ता, अलीपूर रस्ता, उपळा रस्ता, सांगायला लागलो तर रात्र पुरायची नाही. आणि हे काम आणण्याकरता एवढं पळापळी करावं लागत होती. एक एक फाईल मंजूर करण्याकरता 2-2, 3-3 दिवस तसं थांबावं लागत होतं. त्यामुळे इकडे बार्शीमध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं. मी त्याच्याबद्दल दिलगिरी होतो की जनतेला फिरणं पण पाहिजे, गाठी भेटी पण पाहिजे. तेवढ्यामध्ये मी कमी पडलो. आणि प्रसिद्धीचं काय आता शेवटी हो का, आता काय लोक असे की काय नाही करता विनाकारण प्रसिद्धी करतात. मी त्या झोतामध्ये कधी राहणारा माणूस नाही, पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या निदर्शनास आणू बाबा आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय, त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करेल. माझा थोडक्यात पाठवला प्रश्न आहे. 2001 साल असो किंवा 2016 प्रत्येक वेळेस शिवसेना लोकसभा या निवडणुकीत 7 जागा. काय फरक काय पडत नाही. आम्ही दोघे एकत्रच आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही युती म्हणून लढतोय. हा विजय आमच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा तो आहे. हो बरोबर आहे ना. नाही नाही काय नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. परंतु आम्ही एकत्र आहेत, सगळेजण सातत्याने एकत्र आहेत. कारण काय नाही, महाराष्ट्रात युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, राज्यामध्ये युती आहे, सगळीकडे युती आहे. साहजिक आहे ना, नैसर्गिक युती आहे. आज नाही युती आहे, 1995च्या आधीपासून युती आहे सगळीकडे. जागा असू दे ना, काय असतं कमी जास्त होत असतं राजकारणात. एवढा काय फरक पडत नाही अशा जागा कमी जास्त. बघू आता जिल्हा परिषदेला जास्त घेऊ आम्ही. जिल्हा परिषदेला जास्त घेऊ. जिल्हा परिषदेला आम्ही जास्त घेऊ. जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीत त्याच निवडणुका आहेत, त्याही निवडणुकाच आहे. त्याच जिल्हा परिषद सुद्धा निवडणुका आहेतच. ना त्याचं उत्तर देतो. एक विचार करा, बार्शीतला एक तुमच्या सगळ्यांचा बार्शीचा सुपुत्र किती जणांचा लाडका आहे. फडणवीस साहेबांचा पण आहे, शिंदे साहेबांचा आहे, आठवले साहेबांचा, दादांचा पण. किती एका व्यक्तीवर सगळेजण प्रेम करतात, ह्याचं तुम्ही नीट निराकरण करा सगळीजण. म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते ह्याचं सगळ्यांनी कौतुक करावं अशी माझी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या तिकडे जिल्ह्यामध्ये धनंजय पाटलांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला धनंजय पाटलांसोबत आलेल्या मतदानाचा फटका बसला असं मानलं गेलं. आता बदलच्या परिस्थितीमुळे तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं? मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्या ज्या वेळेस गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी तिथल्या तिथं थांबवणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळे काही गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक बाबीतनं घडत असतात. त्या गोष्टी काय कोणी मनावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बार्शी तालुक्यात जेवढी खेडेगाव आहेत का, त्या प्रत्येक खेडेगावात कुठल्या 30 लाख कुठल्या 50 लाख निधी तुम्ही भरपूर दिलं मागच्या आमदारकीला. पण आता सध्या आपली आमदारकी झाली, बरोबर आहे भाऊ. तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढं की भाऊने विकास भरपूर केला, पण भाऊने विकास भरपूर केलाय, पण भाऊला विकास न बघता काही तिराईत माणसं दुसऱ्या मार्गाने म्हणजे ढकलतात किंवा बोलायला लावतात, असं लोकांचं म्हणणं आलंय. मी आता तुम्हाला पण माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं. मला कशात इंटरेस्ट राहिलेला नाही, फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहील. आणखीन त्याला काय विचारायचं? आभार मान. भाजपला 30 जागा, शिवसेनेला 6 जागा,
तसं नाही 43 जागेचा सूत्रधारच शिवसैनिक आहे हाडाचा हे धारण घेतलं सध्या बर्मा आरतीच्या वतीनं आजच्या माहितीच्या पत्रकार परिषदेला आमचे नेते राजभाऊ त्यांच्या सूचनेला देऊन पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू भगिनी सगळे आले त्याबद्दल रिपाय आठवलेकर बादशेर अध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांचे आभार मानतो.